दिवसातून आज मस्तपैकी पोह्याचा नाश्ता बनवायला घेतला होता. सासूबाईंनी मस्त सकाळ सकाळ पोहे बनवले होते, तेच मी खाऊन घेतले आणि लगेच स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकामध्ये वालाची शेंग आणि चपात्या बनवल्या होत्या. तुम्ही जर मला कुठलं एखादं सजेशन देत असाल किंवा माझ्याविषयी काही गोष्ट सांगत असताल तर ती माझ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. काही गोष्टी माझ्याकडून कळत न कळत किंवा रोज वावरण्यामध्ये माझ्याकडून चुकतात आणि तुम्हाला जर ते माझ्या चुकीच्या वाटत असेल किंवा माझ्या वागण्यामध्ये तुम्हाला किंवा माझ्या कुठल्या गोष्टीमध्ये फेरबदल केल्यानंतर ती गोष्ट व्यवस्थित होत असेल तर मला नक्कीच सजेस्ट करत जा की हे असं केल्यानंतर चांगलं होईल म्हणून. कदाचित एखाद्या वाक्याचा अर्थ डबल निघतो तर मी त्या पद्धतीनेच तुम्हाला आन्सर दिला. तुमचा बोलायचा अर्थ जरी वेगळा असेल तर त्यासाठी खरंच मनापासून सॉरी. आपण स्त्रिया घरासाठी किती काही करतो आणि रोज आपला हात चालूच असतो, रोज तीच कामं किंवा नवीन कामं आपल्या हातात सारखं चालूच असतात, तरी सुद्धा आपल्याला कंटाळा येतच नाही या कामाचा. आणि कंटाळा जरी आला तरी कोणी करणार, शेवटी ते आपल्यालाच करावे लागतात. थोडासा उशीर होतो पण करावं तर आपल्यालाच लागतं. म्हणून आळस न करता आपण कुठलीही कामं करतो, पण आपल्याला समजून घेणारं कोण व्यक्ती सापडत नाही असं होतं. म्हणून मला असं वाटतं की खरंच माणसांनी घरातल्या बायकोची किंवा घरातल्या प्रत्येक स्त्रीची किंमत केली पाहिजे. बघता कामाचा संध्याकाळचा टाइम चालू होतो आणि कामं सुद्धा होऊन जातात. इकडे मी चहावर असताना सगळं फ्रेश होऊन मस्तपैकी कामावरून चहा घ्यायला सुरुवात केली. इकडे जिजाईचं माझं आर्ग्यू चालू होतं की सकाळी आणलेलं दूध त्यांचं खराब झालं आणि मग माझं चालू होतं की आमचं दूध चांगलं राहिलं. मग कशामध्ये नेमकं चुकलं? दूध चुकीचं आलं होतं म्हणजे खराब दिलं होतं का नेमकं उन्हाळ्यामुळे त्यांच्याकडून ते खराब झालं कळलंच नाही. इकडं मला तर शेंगदाणे आणि कच्च्या पापड्या खायला खूप आवडतात. उन्हाळा जसं चालू झाले ना तसं मला 4 वाजल्या तरच चांगलं वाटतं, कारण 4 वाजताच्या नंतरच ऊन कमी होतं आणि त्यावेळेसच मला बरं वाटतं. नाहीतर ऊन बघितलं की माझं तर डोकं दुखायला लागतं. माझं पोरगं इकडं संध्याकाळ झाली तरी झोपायच्या यायच्या वाटत नव्हतं आणि संध्याकाळ जरी झाली तरी ह्याचं गप्पा मारायचं संपत नाही. रस्त्यावरून येणारा जाणारा प्रत्येक व्यक्ती त्याला बोलल्याशिवाय ना पुढे जातच नाही. चला भेटू नेक्स्ट